नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की आपल्याला लोन कसं मिळवायचं आहे। तर मित्रांनो, हे लोन कसलंही असू शकतं। हे पर्सनल लोन असू शकतं, कार लोन असू शकतं किंवा होम लोन असू शकतं। तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जेव्हा गरज लागणार त्यावेळेस तुम्हाला या लोनची गरज भासत असते आणि हे लोन मिळवण्यासाठी तुम्ही खूप साऱ्या एजंटला कॉल करत असता किंवा इतर लोकांशी चौकशी करून तुम्ही एखाद्या अशा जाळ्यामध्ये फसता की तुम्हाला ते लोन मिळून जास्तीत जास्त इंटरेस्टमध्ये ते लोन देत असतात आणि हे इंटरेस्टमधलं लोन तुम्हाला किती नफ्यामध्ये जातं कालांतराने हे तुम्हाला नंतरच कळतं। तर म्हणून मित्रांनो, कोणताही लोन घेत असताना आपल्याला प्राथमिकता करायची आहे की कोणतं लोन घ्यायचं आहे, कशा प्रकारचं लोन घ्यायचं आहे, त्यावरती किती टक्क्याने आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे किंवा किती टक्क्याने आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे या लोनमध्ये, किंवा हे कोणतं लोन आहे, पर्सनल लोन घेतोय की होम लोन घेतोय। होम लोनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 13% आपल्याला 13 ते 17%, 18% अशा प्रकारचे लोन मिळत असतात आणि त्यावरती लोन देत असताना त्या व्यक्तीला आपल्याला त्यावरती जे हप्ता देत असतो, जे EMI देत असतो, त्यावरती आपल्याला नंतर कालांतराने खूप अवघड जातं की कशा प्रकारे आपल्याला हे लोन फेडायचं आहे। तर मित्रांनो, प्रथमतः तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणतीही गरज नाही आहे किंवा तुम्हाला कोणतीही अडचण नाही आहे, मोठी अडचण नाही आहे, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोन घेऊ नका, हे लोनच्या फंद्यात पडू नका। जर तुम्ही लोनच्या फंद्यात पडला तर तुम्हाला या लोनमध्येच अडकून राहणार। तुमचं पर्सनल आयुष्य हे तुम्हाला जगता येणार नाही। तुम्हाला फक्त ते हप्ते आणि EMI भरण्यामध्ये वेळ जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला अशाच प्रकारचं लोन कशा घ्यायचं आहे की अशा बँकेकडून जायचं, अशा बँकेकडे जायचं की आपल्याला सहजासहजी लोन उपलब्ध करून देईल। काही डॉक्युमेंट्स असतात, काही डॉक्युमेंट लागतात किंवा एखादा विटनेस लागतो आणि या विटनेसद्वारे आपल्याला लोन त्या बँकेकडून उपलब्ध होत असतं आणि अशा प्रकारचं लोन ते किती टक्क्याने मिळणार आहे हेही तुम्ही चौकशी करा। किती टक्क्याने लागणार आहे आणि किती वर्षासाठी घेत आहे, त्या वर्षामध्ये आपल्याला किती टक्क्याचा इंटरेस्ट लागणार आहे आणि त्यावरती आपल्याला किती EMI भरायचं आहे, त्यानुसार आपल्याला महिन्याचं गणित ठरवता येतं। आणि हे महिन्याचं गणित जर तुम्ही ठरवलं एकदा की किती आपल्याला हप्ता भरायचा आहे, किती EMI भरायचं आहे, तर तुम्हाला जे मंथली तुम्ही खर्च करत असतात त्यामधून तुम्हाला पैसे वाचवता येते आणि तेच पैसे तुम्हाला तुमच्या गरजांसाठीही उपयोग करता येईल त्या पैशांचा। तर असं नको व्हायला की तुम्ही लोन घेताय, जास्त लोन घेताय आणि त्यामध्ये तुमचा संपूर्ण पगार जातो आणि त्या पगारामधून तुम्हाला काहीच उरत नाही आहे आणि अशा वेळेस तुम्हाला खूप अवघड परिस्थिती निर्माण होते। तर नक्कीच मित्रांनो, अशा प्रकारचं लोन घेत असताना तुम्ही चारही बाजूंचा विचार करा की अशा प्रकारचं लोन घेत असताना तुम्ही चारही गोष्टींचा विचार करा की तुम्हाला कशा प्रकारचं लोन घ्यायचं आणि त्यावरती तुम्हाला इंटरेस्ट कसा बसणार आहे, तुमच्या पगारामधील पैसे EMI मध्ये कसे ट्रान्सफर होणार आहेत, या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा असतो। नाहीतर नंतर तुम्हाला फक्त डोकं पकडण्याशिवाय काही पर्याय उरत नाही आणि या पर्यायानंतर तुम्हाला जी गोष्ट घेतलेली असते किंवा जी प्रॉपर्टी घेतलेली असते मला साहजिकच असतं, कारण तुम्हाला ते विकल्याशिवाय तुम्हाला तुमचं घर चालवता येणार नाही, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही। तर या गोष्टींचा आपल्याला विचार खरंच करायचा आहे। मीही माझा एक अनुभव सांगणार आहे, कारण मीही स्वतः एक लोन घेतलेलं आहे। यामधूनच तुम्हाला या गोष्टींचं मी ज्ञान देणार आहे की असं नाही आहे की मला काहीच ज्ञान नाही आणि मी सहजच तुम्हाला सांगतोय, असं काही नाही आहे। मी स्वतः एक लोन घेतलेलं आहे, त्याही लोनबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। मी कशा प्रकारचं लोन घेतलेलं आहे, किती टक्क्याने लोन घेतलेलं आहे आणि कशासाठी लोन घेतलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये देणार आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओनंतर इतर जे येणारे व्हिडिओ असतील किंवा अगोदरचे व्हिडिओ असतील तेही व्हिडिओ पहा, तर तुम्हाला आवडतील आणि आवडल्यानंतर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल तुम्हाला आवडतोय तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तर मित्रांनो, आपण भेटूया असेच काही एका टॉपिकसोबत किंवा तुमच्या अडचणीसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।